नमस्कार. थालीपीठ म्हटलं की आपण महाराष्ट्रीयांचा जीव की प्राण आहे आणि असा खमंग नाश्ता सकाळी-सकाळी खायला मिळाला ना, तर काम करायला सुद्धा उत्साह येतो. पण असं थालीपीठ ना तुम्ही आत्तापर्यंत खाल्लं नसेल याची मला 100% खात्री आहे. तर आज मी जो थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवणार आहे ना, तसं थालीपीठ खरंच तुम्ही कधी खाल्लं नसेल. तर त्याच्यासाठी आपण इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे. कोणत्याही एका वाटीच्या मापाने समप्रमाणात पिठं घ्यायची आहेत. तर त्याच्यामध्ये बेसन पीठ, तांदूळ पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक उकडलेला मोठा बटाटा त्यात कुस्करून घातला आहे. त्याच्यानंतर एक मोठा चमचा तीळ घालायचं, चिमूटभर हिंग घालायचं आहे. त्यानंतर एका चमच्याच्या मापाने अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा जिरे पूड घातली आहे आणि प्रत्येकी अर्धा चमचा हळद, धणे पावडर, लाल तिखट आणि चाट मसाला घातला आहे आणि एक मोठा चमचा हिरवी मिरची, लसूण, जिरं याची चटणी घातली आहे. त्यानंतर मुठभर कोथिंबीर इथं बारीक चिरून घेतली आणि 20 ते 25 ओव्याची पानं छान धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे आणि ही याच्यामध्ये घालायची आपण पिठामध्ये. त्याच्याबरोबरच कोथिंबीर घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही नाही का 1 ते 2 चमचे दह्याचा सुद्धा वापर करू शकता. दही घातल्यामुळे थालीपीठ अधिक चविष्ट लागतं आणि दीर्घकाळ मऊसुद्धा राहतं. आता छान असं पीठ मळून घेतलं की 5-10 मिनटं झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर परत एकदा आपण पीठ मळून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण असं पॉलिथिन असेल किंवा नाही का कॉटनचा कपडा असतो ना, तो ओला करून त्याच्यावर सुद्धा तुम्ही थालीपीठ नेहमीप्रमाणे थापून घेऊ शकता. पाण्याचा हात लावायचा आणि छान असं पातळसर थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे. वरून तुम्ही तीळ लावू शकता आवडीप्रमाणे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून मस्त असं खमंग थालीपीठ हे भाजून घ्यायचं आहे. ओव्याच्या पानाचं हे थालीपीठ एवढं खमंग आणि एवढं छान लागतं ना, म्हणजे तुम्ही एकदा खाल ना तर परत-परत बनवून खाल. एवढं ते छान लागतं. तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल याची मला खात्री आहे. आणि ओव्याच्या पाण्याच्या इतरही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेतच. त्याच्यासोबत एक हिरव्या मिरचीचा ठेचा तर अतिउत्तम लागतो. तुम्हाला आवडत असेल तर कोणत्याही भाजीबरोबर ते सर्व्ह करू शकता तुम्ही. तर आजचं ओव्याच्या पानाचं थालीपीठ तुम्हाला आवडलं असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि Instagramवर बघत असाल तर फॉलो देखील करायला विसरू नका. आणि तुम्हीही असे थालीपीठ प्रेमी असाल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही थालीपीठाचे विविध प्रकार बघू शकता आणि तुम्हाला आवडलेल्या थालीपीठाचं नाव कमेंटद्वारे सांगू शकता. धन्यवाद.